थांबा, एक प्रश्न विचारतो. तुमची जोडीदार बेडवर खरोखर समाधानी आहे की फक्त तसे नाटक करत आहे? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, पण कोणी बोलत नाही. आज मी हे रहस्य उलगडणार आहे आणि ते ऐकून तुमची झोप उडेल. तुम्हाला खरेच माहीत आहे का की तुमची जोडीदार बेडवर खरोखर समाधानी आहे की फक्त तसे नाटक करत आहे? अनेकदा पुरुष स्वतःचे काम झाले की बाजूला होतात, पण तुमच्या जोडीदाराला खऱ्या सुखाची अनुभूती मिळाली का? आज आपण एका अशा रहस्यमय आणि उत्तेजक विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल सहसा कोणी उघडपणे बोलत नाही. आज आपण त्या चरम सुखाबद्दल बोलणार आहोत जिथे एका स्त्रीचे शरीर पूर्णपणे सैल पडू लागते आणि ती पूर्णपणे डिस्चार्ज होते. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की बेडवर अचानक एवढा ओलावा कुठून येतो? तुम्ही कधी तुमच्या जोडीदाराला त्या स्क्वर्टिंगच्या पातळीपर्यंत पोहोचवला आहे का? आज मी डॉक्टर प्रिया पाटील बेडरूमशी जोडलेली अशी काही रहस्य उलगडणार आहे जी ऐकून कदाचित तुमची झोप उडेल. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर ही तुमची क्षमता आणि तुमच्या जोडीदाराच्या समाधानाची खरी परीक्षा आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तो जादुई क्षण कधी येतो जेव्हा एक स्त्री पूर्णपणे त्या सुखात स्वतःला विसरून जाते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसे आहात तुम्ही सर्वजण? मला आशा आहे की तुम्ही सर्वजण मजेत असाल. चला तर मग सुरुवात करूया. एक स्त्री केव्हा डिस्चार्ज होते हे समजून घ्या. मुलांच्या बाबतीत काय होते? जेव्हा ते खूप जास्त उत्तेजित होतात तेव्हा शारीरिक संबंधांपूर्वी त्यांच्या प्रायव्हेट पार्टमधून एक हलकासा चिकट द्रव बाहेर येऊ लागतो, जेणेकरून शारीरिक संबंध अधिक सुरळीत होऊ शकतात. अगदी याचप्रमाणे जेव्हा मुलींना योग्य प्रकारे फोरप्ले दिला जातो किंवा त्यांच्या संवेदनशील भागांना स्पर्श केला जातो, तेव्हाही त्यांच्या प्रायव्हेट पार्टमधून एक द्रव बाहेर येऊ लागतो, ज्याला आपण नैसर्गिक ल्युब्रिकंट म्हणू शकतो. यामुळे शारीरिक संबंध खूप सोपे आणि आनंददायी होतात. संपूर्ण प्रक्रिया सहज वाटू लागते. हे जाणून घेणे म्हणजे तुमच्या जोडीदाराला खरोखर समजून घेण्याची सुरुवात आहे. पण खरी उत्सुकता तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही त्यांना त्या टप्प्यावर पोहोचवता जिथे त्यांचे शरीर हलकेसे थरथरायला लागते. जेव्हा तुम्ही खूप वेळ आणि चांगल्या प्रकारे फोरप्ले करता आणि त्यांची संवेदनशीलता खरोखर समजून घेता, तेव्हा त्यांचा श्वास वेगवान होतो आणि शरीरात एक वेगळीच ओढ निर्माण होते. हाच तो क्षण असतो जेव्हा त्यांच्या आत साठलेली भावना बाहेर येण्यासाठी तयार असते. जसजसे तुम्ही अधिक जवळ जाता तसतशी त्यांची पकड अधिक घट्ट होऊ लागते आणि तोच खास द्रव आधीपेक्षा जास्त प्रमाणात बाहेर येऊ लागतो. तुम्हाला जाणवेल की तो भाग आता आधीपेक्षा जास्त उष्ण आणि ओला झाला आहे. ही उष्णता आणि ओलावा सांगतात ती आता पूर्णपणे त्या भावनांमध्ये बुडाली आहे आणि चरम सुखाच्या अगदी जवळ पोहोचली आहे. या दरम्यान त्यांचा आवाज आणि शरीराच्या हालचाली स्पष्टपणे सांगतात की ते आता डिस्चार्ज होण्याच्या अगदी जवळ आहेत. हाच तो क्षण असतो जेव्हा एका पुरुषाने आपली पूर्ण ताकद आणि संयम या दोन्हींचा वापर केला पाहिजे, जेणेकरून तो तिला त्या खास अनुभूतीपर्यंत नेऊ शकेल जिथे सगळे काही जणू थांबल्यासारखे वाटते. हे फक्त शरीराचे नाही, हे आत्म्याचे समाधान आहे. इथे तुमची कामगिरीच ठरवते की ते तुम्हाला किती काळ लक्षात ठेवतील. यानंतर जेव्हा तुम्ही शरीर संबंध ठेवत असता आणि ती खूप जास्त समाधानी वाटते, तेव्हा अजून थोडा द्रव बाहेर येऊ लागतो. तुम्ही हे सहजपणे पाहू शकता कारण त्यावेळी तुम्हाला खूप जास्त ओलावा जाणवतो. यावरून तुम्ही समजू शकता की तुमची जोडीदार खरोखर डिस्चार्ज होत आहे. पण जर खूप जास्त प्रमाणात पाणी बाहेर आलं तर त्याला स्क्वर्टिंग म्हटले जाते. हे महिलांच्या लघवीच्या मार्गातून बाहेर पडते आणि याचे प्रमाण बरेच जास्त असू शकते. संबंधांदरम्यान इतका द्रव बाहेर पडतो की सगळे काही खूप जास्त ओले जाणवायला लागते. असे तेव्हाच शक्य होते जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूप सक्रिय आणि उत्कट पद्धतीने त्या पातळीपर्यंत घेऊन जाता. बऱ्याचदा असेही होते की महिलांच्या शरीरातील कमजोरी किंवा इच्छेच्या अभावामुळे त्यांना हा अनुभव घेता येत नाही. अशावेळी त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या आहारावर आणि आरोग्यावर लक्ष देणं जास्त गरजेचे असते. त्यांना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करा. बेडवर थोडा जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. गरज वाटल्यास काही आयुर्वेदिक गोष्टींची मदतही घेतली जाऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या आत लपलेल्या इच्छा जागृत होण्यास मदत होऊ शकते. जेव्हा तुम्ही तिच्यासाठी वेळ काढता, तिला समजून घेता, तेव्हा ती फक्त शरीराने नाही तर मनानेही तुमच्याशी जोडते. लक्षात ठेवा, जेव्हा एक स्त्री बेडवर पूर्णपणे समाधानी होते तेव्हा तिचे तिच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट आणि मजबूत बनते. हे केवळ शरीराचे नसून आत्म्याच्या समाधानाशीही जोडले असते. जेव्हा दोन्ही जण पूर्ण समाधानाने एकमेकांकडे पाहतात त्यावेळचा तो क्षण हे नाते कायमचे बदलवतो. हीच खरी जवळीक आहे आणि ती साध्य करणे तुमच्याच हातात आहे. मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमची यौन लाईफ अधिक सुंदर बनवण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.